आज मी बनवत आहे तीळ शेंगदाणा पोळी। तर त्याच्यासाठी अर्धी वाटी तीळ घेतलेत, निवडून स्वच्छ करून घेतले आणि तव्यावरती टाकून छान भाजून घ्यायचे। नंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे सुद्धा छान डाग पडेपर्यंत भाजायचे। शेंगदाणे तीळ छान भाजले तरच पोळी खमंग लागते खायला। हे छान भाजून झालं आणि गार झालं की शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साल काढलेले शेंगदाणे तीळ घालायचे आणि मी इथे 1 वाटी गूळ घातलाय, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। आता एका प्लेटमध्ये हे वाटलेलं मिश्रण काढायचं आणि त्याच्यात अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे। याच्यात गूळ घातल्यामुळं पाणी घातलं की गुळालाही पाणी सुटतं आणि हे मिश्रण आपोआप ओलं होतं, त्यामुळं पाणी घालताना 1 ते 2 चमचाच एवढं पाणी घाला। आता हे छान एकत्र मिक्स करून झालेलं आहे। आता याची पोळी बनवणार आहे। तर पुरणपोळी ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे गव्हाच्या पिठाची पारी करायची आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं, पारी बंद करायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त जाड लाटायचं नाही। तव्यावरती तेल घालून छान पोळी भाजून घ्यायची। तूप लावून सुद्धा भाजू शकता। आणि इथे तयार झालेल्या आहेत खमंग अशा तीळ शेंगदाणा पोळी।